सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन. 8 मार्च आपण महिला दिन म्हणून साजरा करतो. तर यावर्षी मी असं ठरवलं आहे की प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला एका भारतीय महिलेसंबंधात जिनं समाजासाठी काही विशिष्ट काम केलं आहे अशा महिलेसंबंधी थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न करावा. तर या शृंखलेतली आजची कडी आहे मृणाल मोहिले गोरे. मृणालताईंचा जन्म 24 जून 1928 रोजी खेड येथे झाला. त्या भारतातील समाजवादी राजकारणी अशा नेत्या होत्या. सामान्य जनांच्या आणि विशेषतः महिलांच्या समस्यांबद्दलचा त्यांच्या चळवळींचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. मृणालताईंनी राष्ट्रसेवा दल संघटनेच्या माध्यमातून तरुणपणीच सामाजिक कार्याला सुरुवात केली. केशवराव गोरे यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. खरं तर MBBSचं शिक्षण घेत होत्या. दोन्ही घरातनं त्यांच्या विवाहाला काही फारशी संमती नव्हती, पण तरीही विवाह झाला. पण लवकरच केशवराव गोरे यांचं निधन झालं. पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी केशवराव गोरे स्मारक ट्रस्ट स्थापन केलं आणि गोरेगाव महिला मंडळाच्या आधीपासूनच सुरू असलेल्या ग्रंथालय, शिवणकाम, भजनी मंडळ, खाद्यपदार्थ स्पर्धा यांचा वापर करीत महिलांना एकत्र आणलं. 1953 साली त्या गोरेगाव ग्रामपंचायतीतून जिंकून आल्या. 1955 नंतर संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या आंदोलनाने जोर धरला आणि मृणालताई आपल्या संपूर्ण ताकदीनिशी या आंदोलनात उतरल्या. त्या काळात फक्त जोगेश्वरीपर्यंतच मुंबईची हद्द होती. जोगेश्वरीत पाण्याचे नळ होते, पण लगतच असलेल्या गोरेगावात ते का नसावेत, या प्रश्नासह मृणालताईंनी पाण्याचा प्रश्न हाती धरला. आजकाल खेडोपाडी नळातून पाणी येतं, त्यामुळे आपल्याला या प्रश्नाचे गांभीर्य लगेच लक्षात येणार नाही. पण मुंबईसारख्या मोठ्या शहरात सुद्धा शुद्ध पाणी मिळणं दुरापास्त होते त्या काळी. मालाड येथील भारदान नगर वसाहतीमध्ये 4 मुलं दूषित पाणी पिऊन मृत्युमुखी पडली असं समजल्यावर ताबडतोब त्या तेथे पोचल्या. तेथील घरमालक स्वतः पाण्याचा प्रश्न सोडवत नव्हता आणि इतर कोणालाही त्यासाठी येऊ देत नव्हता. परिणामी 4 अजाण मुलं मृत्युमुखी पडली होती. मृणालताईंनी हा प्रश्न उचलला. सरकारी यंत्रणा कामाला लावून केवळ 12 तासात रात्रभर काम करून पाण्याचा प्रश्न सोडवला. पुढच्याच वर्षी म्हणजे 1962 मुंबई उपनगराचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पहिली पाणी परिषद भरवली. त्यावेळी महापालिकेत उपसमित्यांची निवडणूक होती. मृणालताईंनी महापौरांना सांगितलं की पाण्यासाठी या शहरात माणसं मरत आहेत आणि आपण कुठली तरी उपसमितीची निवडणूक लढवायची हे काही योग्य नाही. त्या एवढंच बोलून थांबल्या नाहीत, तर त्या मतदानासाठीचे जे बॅलेट पेपर्स होते ते पण त्यांनी फाडून टाकले. अर्थातच यावर सडकून टीका पण झाली. पण अखेरीस 17 एप्रिल 1964 पासून त्यापूर्वी ज्या अस्तित्वात होत्या अशा झोपडपट्ट्या पाणी देण्यासाठी अधिकृत मानल्या जातील असा ठराव पास झाला. या सगळ्या आंदोलनांमुळे मृणालताईंचा पाणीवाली बाई म्हणून गौरव झाला त्यांना प्राप्त. आणि 1972-73 पासून लोकलमध्ये महिलांसाठी अधिक डबा देण्यामागे पण मृणालताईंनी विशेष योगदान दिलेलं आहे. पाणी प्रश्न त्यांनी जितक्या हिरिरीने लावून धरला तेवढ्याच ताकदीने त्यांनी दुसरा मुद्दा लावून धरला, तो नागरी निवासाचा. गोरेगाव महिला मंडळाच्या अंतर्गत कुटुंब नियोजन केंद्र ते देखील देशातील पहिलं त्यांनीच सुरू केलं. त्यांच्यामुळेच ते सुरू झालं. त्या काळात
ऐन सणासुदीच्या दिवसात बाजारात तेल, तूप, रवा, साखर, मैदा अशा गोष्टींचा तुटवडा होत असे. यामुळे तमाम महिला वर्ग खूपच त्रस्त होता. मृणालताईंच्या नेतृत्वाखाली जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आणि महागाई यांचा सर्वाधिक सामना करणाऱ्या या स्त्रियांनी 1972मध्ये महाराष्ट्रात आपली संघटित ताकद दाखवून दिली. रॉकेलसुद्धा महागलं होतं. त्यावेळेला आजकालसारख्या घरोघरी गॅसच्या शेगड्या नव्हत्या. त्यामुळेही बऱ्याच स्त्रियांना खूप त्रास सहन करायला लागत असे. तर अशा सगळ्या स्त्रियांनी 1972मध्ये मृणालताईंच्या नेतृत्वाखाली लाटणं मोर्चा काढला. यालाही अभूतपूर्व यश मिळाले. घंटानाद, ठिय्या आंदोलन अशा अभिनव आणि प्रभावी उपक्रमांसह सगळे त्यांचे जे आंदोलनं आहेत ती यशस्वी झाली. महिलांच्या सामूहिक शक्तीचा आविष्कार जनतेला समजला. ज्या काळात महिलांचे राजकारणातील प्रमाण नगण्य होते त्या काळात मुंबई, महाराष्ट्रासह भारतातल्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मृणाल गोरे यांनी आपलं स्वतंत्र असं ओळख निर्माण केली, अस्तित्व निर्माण केलं. 1972मध्ये महाराष्ट्र विधानसभेस पण त्या आमदार होत्या. आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवल्याने अटकेची टांगती तलवार डोक्यावर असल्याने त्या 6 महिने भूमिगत झाल्या होत्या. पण अखेरीस 21 डिसेंबर 1975 रोजी त्यांना अटक झाली. अर्थर रोड, अकोला, धुळं, येरवडा अशा 4 तुरुंगात त्यांचा 1.25 वर्षाचा कालावधी गेला. बांगलादेशच्या युद्धानंतर श्रीमती इंदिरा गांधी या प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या. 1977 साली लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे माधवराव परांजपे उमेदवार होते. त्यामुळे त्यांच्यासमोर लढत देणाऱ्या मृणालताई नक्की पराभूत होणार असं म्हटलं जात होतं. दस्तूरखुद्द श्रीमती गांधी पण त्यांच्या विरुद्ध प्रचारासाठी म्हणजे मृणालताईंच्या विरुद्ध प्रचारासाठी मुंबईत आल्या होत्या. पण तरीही मृणालताई प्रचंड बहुमताने निवडून आल्या. त्यानंतर प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांनी त्यांना मंत्रिपद देऊ केलं. तसंच त्यानंतरच्या जनता पक्षाचे जे सरकार आले त्यातील चौधरी चरण सिंग यांनी पण केंद्रात मंत्रिपद देऊ केलं त्यांना. VP सिंग यांनी पण राष्ट्रीय महिला आयोगाचं अध्यक्षपद त्यांना देऊ केलं होतं. पण मृणालताईंनी अशी महत्त्वाची पदही नाकारली. कारण त्यांच्या मते एकदा मंत्रिपद घेतलं की आपण समाजासाठी फारसं काही करू शकत नाही. उलट सामान्यांपासून आपण दुरावत जातो आणि तसं झालं की सामान्यांच्या भावना समजून घेणं अवघड होतं. त्यापेक्षा सत्तेत न जाता बाहेर राहून काम करता येईल असं त्यांना वाटत होतं. अशा या कर्तबगार, कर्तृत्ववान, बेधडक मृणालताईंना अखेरीस मधुमेह, ब्रेस्ट कॅन्सर अशा व्याधींनी ग्रासलं आणि अखेर साध्या तापाचं निमित्त होऊन हृदयविकाराच्या झटक्यानं 17 जुलै 2012मध्ये त्यांची प्राणज्योत मावळली. मंडळी, मला त्यांच्या संबंधातली एक आठवण अशी आहे जी आपण मगाशी बघितलं की बाजारामध्ये हमखास अगदी सणासुदीच्या दिवसात तेल, तूप, रवा, साखर, मैदा अशा गोष्टींचा तुटवडा होत असे. तर त्या काळी मी शिकत होते आणि एकदा अशीच प्रवास करत असताना माझ्या शेजारी एक साधारण मध्यमवयीन सामान्य घरातली स्त्री आली. गप्पा चालू झाल्या. त्या दिवशी त्यांचा उपवास होता. त्यावरून बोलणं सुरू झालं. तर त्यांनी मला सांगितलं की साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी पण त्यांच्या घरात तूप नव्हतं. मग मी म्हटलं, कसं केलंत मग, कसं काय जमवलं हे सगळं? तर त्यांनी सांगितलं की दाण्याचं कूट ज्याच्यामध्ये थोडंसं स्निग्धांश असतो ना तेलाचा, तर ते थोडंसं गरम केलं, थोडंसं त्याला जे तेल सुटलं त्याच्यावरती मग त्यांनी साबुदाणा घालून त्याची खिचडी केली. तर इतकी बिकट परिस्थिती होती. हे प्रत्यक्ष अनुभवलेली माझी गोष्ट आहे. तर
अशा सामान्य स्त्रियांसाठी या पाणीवाल्या बाईंनी म्हणजे मृणालताईंनी जे काम केलं आहे ते अतुलनीय आहे. या केवळ 8-10 मिनटाच्या ऑडिओ क्लिपमध्ये मी जास्ती काही त्यांच्याबद्दल सांगू शकत नाही आहे, पण खूप मोठं काम केलेलं आहे त्यांनी आणि त्या काळी त्या अगदी खरंच खूप प्रसिद्ध होत्या. तर त्यांना माझी ही मानाची वंदना. अशाच छान माहितीप्रद महिलांच्याबद्दलचे ज्या गोष्टी आहेत, आठवणी आहेत, त्या घेऊन आपण दर महिन्याला भेटणार आहोतच. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. नमस्कार.